नमस्कार. आपण अनेकदा ऐकतो की भगवद्गीता जीवनाचं सार सांगते, पण गंमत बघा, या आध्यात्मिक ग्रंथाची सुरुवात कुठल्या शांत आश्रमात नाही, तर थेट कुरुक्षेत्राच्या रणधुमाळीत होते. हेच मुळात खूप महत्वाचं आहे. हो ना. आज आपण याच सुरुवातीच्या प्रसंगावर, म्हणजे अर्जुनाचा तो गोंधळ आणि त्यातून समोर येणाऱ्या धर्माच्या कल्पनेवर काही निवडक साहित्याच्या आधारे जरा खोलवर बोलणार आहोत. नक्कीच. युद्धाच्या गजबजाटात जिथे फक्त हिंसा आणि काय म्हणतात त्याला द्वेष दिसतो, तिथेच ज्ञानाची सुरुवात होते. हेच पहिलं महत्वाचं निरीक्षण आहे, नाही का? बरोबर. हे साहित्य आपल्याला सांगतं की कदाचित जीवनच एक प्रकारचं कुरुक्षेत्र आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातला गोंधळ, संघर्ष, नैतिक प्रश्न या सगळ्यांनी भरलेलं, आणि याच गदारोळात आपल्याला आपला योग्य मार्ग, आपला धर्म शोधावा लागतो. आणि या कुरुक्षेत्राच्या मध्यभागी आहे अर्जुन, एक महान योद्धा, पण समोर आपलेच नातेवाईक, गुरुजन, शत्रू म्हणून उभे. हे पाहिल्यावर तो अक्षरशः खचतो. त्याचं ते जगप्रसिद्ध गांडीव धनुष्य, हो, ते सुद्धा त्याच्या हातातून गळून पडतं. हो. त्याचा प्रश्न साधा आहे, पण खूप गहन आहे. ज्यांच्यावर प्रेम केलं, ज्यांचा आदर केला, त्यांना मारून मिळणारं राज्य, ते काय कामाचं? अगदी. आणि याच अत्यंत नाजूक भावनिक क्षणी त्याचा सारथी आणि मित्र कृष्ण हो, बोलायला लागतो. हा संवाद हा खरंच फक्त त्या एका युद्धापुरता किंवा अर्जुनापुरता नाहीये, बरोबर? अजिबात नाही. हा आपल्या प्रत्येकाच्या मनात चालणाऱ्या संघर्षाचं प्रतिबिंब आहे असं वाटतं. आपलं कर्तव्य काय, नीतिमत्ता काय, जगण्याचा अर्थ काय, असे प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतात कधी ना कधी. आजच्या आपल्या चर्चेचा हेतू हाच आहे की या साहित्यातून मिळणाऱ्या काही महत्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेणं. अर्जुनाचा तो विषाद, तो गोंधळ महत्वाचा का आहे, कुरुक्षेत्राचा प्रतिकात्मक अर्थ काय, आणि कृष्णाच्या उपदेशाचं मर्म काय. बरोबर. तर मग पहिला मुद्दा घेऊया. हे रणांगण, कुरुक्षेत्र, हे नक्की कशाचं प्रतीक आहे? म्हणजे केवळ एक ऐतिहासिक लढाईचं ठिकाण की काहीतरी अधिक? या साहित्यामध्ये ना कुरुक्षेत्राला फक्त एक भूमीचा तुकडा नाही मानलेलं, ते आपल्या मानवी अस्तित्वाचं आणि विशेषतः आपल्या मनाचं प्रतीक मानलं आहे. आपल्या मनाचं? अच्छा, हो. आपल्यात सतत एक संघर्ष सुरू असतो. चांगल्या प्रवृत्ती विरुद्ध वाईट प्रवृत्ती, भीती विरुद्ध श्रद्धा, आसक्ती विरुद्ध कर्तव्य. कुरुक्षेत्र म्हणजे हेच आपल्या आतलं द्वंद्वाचं मैदान. मग ते कौरव पांडव, ते या प्रतिकात्मकतेत कसे बसतात? इथे एक मनोरंजक मांडणी दिसते आहे. 100 कौरव जे आहेत ते आपल्यातल्या खालच्या पातळीवरच्या नकारात्मक भावनांचं प्रतीक आहेत. लोभ, मत्सर, अहंकार, सत्तांधता, अज्ञान. ते जास्त वाटतात संख्येने. हो, त्या प्रभावी वाटू शकतात. तर दुसरीकडे 5 पांडव, ते आपल्यातील उच्च मूल्यांचे प्रतीक आहेत. सत्य, संयम, करुणा, न्याय आणि श्रद्धा. संख्येने कमी असले तरी ते धर्माच्या बाजूने आहेत. आणि मग या सगळ्यात अर्जुन, तो कुठे? म्हणजे तो कोण आहे या प्रतिकात? अर्जुन म्हणजे आपण सर्वसामान्य माणूस, तो आत्मा जो या चांगल्या वाईटाच्या लढाईत सापडला आहे, ज्याला योग्य काय आहे हे कुठेतरी आतून कळतंय, पण भावनांच्या गुंत्यात, नात्यांच्या ओढीत तो कृती करायला कचरतोय. त्याची ती द्विधा मनस्थिती, ती आपल्या रोजच्या जगण्यातल्या अनेक निर्णयांमध्ये दिसते, नाही का? अगदी. सोयीचं काय आणि योग्य काय यातला तो चिरंतन संघर्ष. हे पटण्यासारखं आहे. आता दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया. अर्जुनाचा तो प्रश्न, माझं कर्तव्य काय, माझा धर्म काय, हा किती जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, नाही का? आजही आपल्यासमोर असे प्रसंग येतात जेव्हा योग्य मार्गावर चालणं प्रचंड अवघड वाटतं, कधी कधी तर अशक्यच. हो, आणि इथेच धर्म या शब्दाचा खोल अर्थ उलगडायला लागतो. आपल्या वाचनात आलेल्या विश्लेषणानुसार धर्म म्हणजे केवळ पूजापाठ किंवा रूढ परंपरा पाळणं नव्हे. मग काय? धर्म म्हणजे विवेकबुद्धी वापरून, परिस्थितीचा आणि परिणामांचा विचार करून व्यापक हितासाठी जे सत्य आणि न्यायपूर्ण आहे ती कृती करणं. अच्छा, जरी ती कृती वैयक्तिक पातळीवर आपल्याला त्रासदायक वाटली तरी, अगदी, किंवा आपल्या जवळच्या माणसांच्या विरोधात जाणारी असली तरी, व्यापक हित महत्वाचं. मग अशा गोंधळलेल्या अर्जुनाला कृष्ण काय सांगतो? तो त्याच्या भावनांना कसं सामोरा जातो? थेट ओरडतो? नाही, कृष्ण त्याला थेट उपदेश देण्याआधी त्याच्या कर्तव्याची आठवण करून देतो. तो म्हणतो की भावनांच्या आहारी जाऊन भीतीपोटी किंवा मोहापायी आपलं निश्चित कर्तव्य सोडणं हाच खरा अधर्म आहे.
कर्तव्य सोडणं हा अधर्म. हो, आणि मग तो गीतेतला अत्यंत महत्वाचा कर्मयोगाचा सिद्धांत सांगतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या फळांवर तुझा अधिकार नाही. बरोबर. फळाची अपेक्षा न ठेवता, यश अपयशाची चिंता न करता, केवळ कर्तव्य म्हणून कर्म कर. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं. हो. पण व्यावहारिक पातळीवर हे कितपत शक्य आहे? म्हणजे माणूस काहीतरी ध्येय ठेवूनच काम करतो ना. मग काय अर्थ आहे? तर कर्माच्या अंतिम परिणामावर आपली भावनिक शांतता अवलंबून न ठेवणे असा त्याचा अर्थ आहे. यश मिळालं म्हणून खूप हुरळून न जाणं आणि अपयश आलं म्हणून एकदम खचून न जाणं. अच्छा, म्हणजे समतोल राखणं. हो, आपलं काम प्रामाणिकपणे पूर्ण क्षमतेने करणं आणि निकाल स्वीकारायला शिकणं ही ती वृत्ती आहे. इथे कर्तेपणाच्या अहंकाराला बाजूला सारण्यावर भर आहे, फळाच्या लोभावर नाही. हा एक सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. नक्कीच. आता काही आणखी मुद्दे जे या साहित्यातून समोर आले त्यांच्यावर बोलूया का? हो, बोलूया. एका ठिकाणी असं म्हटलं आहे की कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, हे सगळे योद्धे माझ्याकडून आधीच मारले गेले आहेत, तू केवळ निमित्त मात्र आहेस. हे ऐकून थोडं विचित्र वाटतं. म्हणजे सगळं आधीच ठरलेलं आहे का? मग आपल्या प्रयत्नांना काय अर्थ? पण त्याचा गर्भित अर्थ जरा वेगळा आहे. काय आहे तो? याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्नच करू नयेत, तर आपण कितीही मोठे करते असलो तरी एका मोठ्या अनाकलनीय योजनेचा आपण एक भाग असतो याची जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. आपल्या नियंत्रणापलीकडेही काही गोष्टी असतात. अच्छा. आपलं काम आहे, आपलं कर्तव्य, आपला धर्म प्रामाणिकपणे आणि पूर्ण समर्पणाने पार पाडणं, परिणामांची चिंता न करता. कदाचित आपली छोटीशी कृती ही एका मोठ्या चित्राचा भाग असू शकते, ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. हा विचार आपल्या अहंकाराला आव्हान देतो की मीच करतो या भावनेपलीकडेही काहीतरी आहे. अगदी बरोबर. पण जर आपण केवळ निमित्त असू शकतो तर मग आपल्या निर्णयांचं, आपल्या निवडीचं काय? याच विचाराने अर्जुन आणखी गोंधळला नसेल का? त्याचा तो विषाद, ती शस्त्र टाकून देण्याची मानसिकता, याला मग आपण कमकोतपणा म्हणायचं का? तो तर एवढा मोठा योद्धा होता. पण म्हणून पाहत नाहीत खरं तर. मग उलट अर्जुनाचा तो विषाद, त्याचा तो प्रामाणिक संभ्रम ही त्याच्या आत्मिक जागृतीची पहिली पायरी मानली जाते. जेव्हा एखादी व्यक्ती खोलवर जाऊन खरं काय, योग्य काय असा प्रश्न विचारते, तेव्हाच ज्ञानाचा दरवाजा उघडतो. हे महत्वाचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे कृष्णाने त्याला गप्प केलं नाही, त्याची चेष्टा केली नाही. त्याने शांतपणे अर्जुनाचं म्हणणं ऐकून घेतलं, त्याच्या शंकांना तर्कशुद्ध उत्तरं दिली आणि त्या विषादाचं रूपांतर आत्मविश्वासात आणि ज्ञानामध्ये केलं. म्हणजे संशय किंवा गोंधळ हे शत्रू नाहीत. नाही, ते सत्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग असू शकतात, जर आपण प्रामाणिकपणे उत्तरं शोधायला तयार असू. हे खूप चांगलं सांगितलं. याच संदर्भात गीतेतल्या रथाच्या रूपकाचाही उल्लेख अनेक ठिकाणी येतो. ते काय आहे नेमकं? खूप ऐकलंय त्याबद्दल. हो, ते रूपक खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. शरीर म्हणजे आपला रथ. ठीक आहे. आपले 5 ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हे या रथाला जोडलेले 5 उधळणारे घोडे आहेत. उधळणारे घोडे, बरोबर. मन म्हणजे या घोड्यांना आवर घालणारा लगाम. बुद्धी किंवा विवेक म्हणजे हा रथ चालवणारा सारथी. आणि आत्मा म्हणजे अर्जुन स्वतः हा रथात बसलेला प्रवासी आहे. अच्छा, म्हणजे प्रवासी आत्मा आहे. हो. आता बघा, जर मन लगाम ढिलं पडलं तर इंद्रिय रूपी घोडे आपल्याला कुठेही भरकटत नेऊ शकतात, चुकीच्या मार्गाला लावू शकतात. हो, हे तर होतं अनेकदा. पण जेव्हा बुद्धिरूपी सारथी म्हणजे विवेक किंवा कृष्णाचं मार्गदर्शन खंबीर असतो, तेव्हा हा जीवनरथ योग्य मार्गावर नियंत्रणात राहतो. म्हणजे आपल्या इंद्रियांना आणि मनाला योग्य दिशा देण्याचं काम विवेकाचं आहे. क्या बात आहे. आणि याच कुरुक्षेत्राला पहिल्याच श्लोकात धर्मक्षेत्र म्हटलंय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. युद्धाच्या मैदानाला धर्मक्षेत्र म्हणण्यामागे काय विचार असेल? हे खूप सूचक आहे, नाही का? कोणतीही जागा किंवा परिस्थिती ही तिच्या बाह्य स्वरूपापेक्षा आपल्या आंतरिक हेतूने आणि दृष्टिकोनाने पवित्र किंवा अपवित्र ठरते. म्हणजे आपला हेतू महत्वाचा. अगदी. जर आपला उद्देश सत्यासाठी, न्यायासाठी लढण्याचा असेल तर संघर्षाचं ठिकाण सुद्धा धर्मक्षेत्र बनू शकतं. याचा अर्थ असा की जीवनातली आव्हानं, मग ती कितीही कठीण असोत, ती आपल्या धर्माची, आपल्या मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेची कसोटी पाहतात. ती केवळ शारीरिक किंवा मानसिक ताकदीची परीक्षा नसते. बरोबर.
आणखी एक गोष्ट माझ्या वाचनात आली जी थोडी अनपेक्षित वाटली. कृष्णाने अर्जुनाची ती अत्यंत दुःखद विषण्ण अवस्था पाहून स्मित केलं. हे कसं समजून घ्यायचं? म्हणजे मित्र दुःखात असताना हसणं? हा नाही, ते स्मित उपहासाचं नक्कीच नव्हतं. काही भाष्यकार सांगतात की कृष्णाला माहित होतं की अर्जुनाचा हा गोंधळ तात्पुरता आहे. या मोठ्या वादळातूनच तो अधिक कणखर आणि ज्ञानी होऊन बाहेर येणार आहे. अच्छा, म्हणजे त्याला भविष्य दिसत होतं. भविष्य म्हणण्यापेक्षा त्याला अर्जुनाची क्षमता माहीत होती. ही त्याच्या परिवर्तनाची, त्याच्या खऱ्या जागृतीची सुरुवात आहे हे कृष्णाला दिसत होतं. जणू एका जाणकार गुरुला आपल्या शिष्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असतो तसं ते स्मित होतं. कळलं. कधी कधी जेव्हा आयुष्य आपल्याला अगदी गुडघे टेकायला लावतं तेव्हाच आपण खऱ्या मार्गदर्शनासाठी आणि आत्मपरीक्षणासाठी तयार होतो, नाही का? हो, हे खरंय. आणि गीतेत कर्मयोगाच्या आधी वैराग्य किंवा अलिप्ततेवर भर दिलाय. त्याचं काय महत्व आहे? कर्म करण्याआधीच अलिप्तता. हो, कारण कृष्ण थेट कर्म किंवा भक्तीबद्दल बोलायला सुरुवात करत नाही. तो आधी अर्जुनाला भावनिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न करतो. ही अलिप्तता किंवा वैराग्य म्हणजे सगळं सोडून देणे नव्हे, मग काय? तर कर्माच्या फळांबद्दलची आसक्ती सोडणे. हे कर्म योग्य आहे, माझ्या धर्माला धरून आहे, म्हणून मी ते करत आहे, या भावनेने कर्म करणे. अच्छा. यातून मला काय मिळेल, माझा काय फायदा होईल, लोक माझी स्तुती करतील की निंदा करतील, या विचारांपासून मुक्त होणे. ही खरी अलिप्तता आहे आणि ही कर्माच्या आधी गरजेची आहे, जेणेकरून कर्म शुद्ध हेतूने केलं जाईल, अहंकाराने नाही. हे सगळं ऐकल्यावर मनात प्रश्न येतो की हे हजारो वर्षांपूर्वीचं तत्वज्ञान ते आजच्या जगात आपल्या रोजच्या आयुष्यात कसं लागू करायचं? म्हणजे कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना, नात्यांमधले संघर्ष हाताळताना, सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडताना, इथे कुठे आहे कुरुक्षेत्र आणि कुठे आहे धर्म? खरं तर आपण रोजच कळत नकळत अनेक छोट्या मोठ्या कुरुक्षेत्रांना सामोरे जातो. कसं काय? उदाहरण द्याल? नक्कीच. किती वेळा आपण सोपं म्हणून सत्याकडे दुर्लक्ष करतो किंवा तात्पुरत्या फायद्यासाठी तत्वांची तडजोड करतो. लोकांच्या किंवा परिस्थितीच्या भीतीने योग्य भूमिका घ्यायला कचरतो. करुणेऐवजी स्वार्थ निवडतो. हे तर घडतं. कृष्णाची शिकवण फक्त युद्धाच्या मैदानापुरती नाहीये. ते ऑफिसच्या राजकारणात, कुटुंबातल्या वादांमध्ये, मित्रांसोबतच्या व्यवहारात, अगदी आपण स्वतःशी करत असलेल्या विचारांमध्येही लागू होते. जिथे जिथे योग्य काय आणि सोयीचं काय यात संघर्ष येतो तिथे आपलं कुरुक्षेत्र सुरू होतं. आणि तिथेच आपल्याला आपल्या आतल्या कृष्णाचा, आपल्या विवेकाचा आवाज ऐकायची गरज असते. अगदी. जो म्हणतो उठ, तुझं कर्तव्य कर. म्हणजे हे फक्त एका पौराणिक युद्धाचं वर्णन नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या आत सतत चाललेल्या द्वंद्वाचं रूपक आहे. भीती विरुद्ध श्रद्धा, कर्तव्य विरुद्ध मोह, निस्वार्थता विरुद्ध अहंकार. बरोबर. मग आपण कुणीही असू, विद्यार्थी, व्यावसायिक, पालक, कलाकार, नेता, प्रत्येकाला कधी ना कधी अर्जुनासारखा प्रश्न पडतोच. जेव्हा योग्य गोष्ट करणं इतकं कठीण आणि त्रासदायक आहे, तेव्हा ती का आणि कशी करावी? आणि गीतेचं उत्तर आजही तितकंच समर्पक आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे, तर एका मोठ्या उदात्त हेतूसाठी कृती करा. आपल्या आतल्या मार्गदर्शकाचा, आपल्या विवेकाचा आवाज ऐका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्माच्या फळांमध्ये अडकून न पडता त्यापासून अलिप्त राहून आपलं कर्तव्य करत राहा. धर्मासाठी, सत्यासाठी केलेलं कर्म कधीच वाया जात नाही, भले त्याचे परिणाम लगेच दिसले नाहीत तरी. तर आजच्या या चर्चेतून आपण काय महत्वाचं घेऊन जाऊ शकतो? मला वाटतं एक प्रमुख गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्यासमोर नैतिक पेच प्रसंग उभा राहतो, जेव्हा कर्तव्याच्या मार्गावर शंका येते, तेव्हा हे लक्षात ठेवायला हवं की खरं युद्ध बाहेरच्या परिस्थितीशी नसतं, ते आपल्या आत सुरू असतं. अगदी बरोबर. आणि खरा विजय हा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात नाही, तर आपल्या आत स्पष्टता, स्थिरता आणि धैर्य मिळवण्यात आहे. या साहित्यातून पुन्हा पुन्हा समोर येणारा मुद्दा म्हणजे कृती करणं गरजेचं आहे, पण त्या कृतीच्या परिणामांबद्दलच्या भावनिक गुंत्यातून स्वतःला सोडवणं हे त्याहूनही अधिक गरजेचं आहे. हे योग्य आहे म्हणून मी करत आहे, ही भावना मला काय मिळेल या भावनेपेक्षा श्रेष्ठ आहे. जाता जाता एक विचार सोडून जातो जो आपल्याला विचार करायला लावेल. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपण आपल्या वैयक्तिक कुरुक्षेत्रावर उभे असतो. मग ती एखादी कठीण परीक्षा असेल, नोकरीतील आव्हान असेल, नातेसंबंधातील गुंता असेल किंवा एखादा मोठा नैतिक निर्णय घ्यायचा असेल. हो, येतातच.
अशा वेळी कदाचित खरा संघर्ष बाहेरच्या जगात नसतोच. तो असतो आपल्या आतल्या दोन आवाजामध्ये. एक आवाज असतो भीतीचा, सोयीचा, पळवाटा शोधणारा, आणि दुसरा आवाज असतो आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा, आपल्या धर्माचा, आपल्या कर्तव्याचा. दोन आवाज. आपण यापैकी कुठला आवाज ऐकतो आणि त्यानुसार कोणती कृती निवडतो यावरच आपल्या जीवनाची पुढची दिशा ठरते. यावर नक्कीच विचार करायला हवा.